राज्यात आजपासून विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलंय। वादळी पावसावर अवलंबून राहू नये असं देखील तज्ज्ञांनी सांगितलंय। तर 10 जूनपासून राज्यात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाहीये। मान्सून केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल झालाय। राज्यामध्ये आजपासून वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे पेरणीची घाई न करण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलंय। शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं देखील तज्ज्ञांचं म्हणणं आहे। वादळी पावसावर शेतकऱ्यांनी अवलंबून राहू नये। मान्सूनचं आगमन 10 जून नंतरच होणार आहे हे देखील आता स्पष्ट झालंय। विदर्भ, मराठवाडा, कोकणात देखील आता पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। राज्यामध्ये आजपासून सगळीकडेच वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। मान्सूनचं आगमन देखील 10 जून नंतर होण्याची शक्यता आहे। त्यामुळे हा जो वादळी पाऊस आहे यावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं आवाहन आता तज्ज्ञांनी केलंय। विदर्भ, मराठवाडा, कोकणासह सगळ्याच भागांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे।